गुड मॉर्निंग. सकाळी असं स्वच्छ किचन बघितलं की खूप छान वाटतं. मी रात्रीच सगळं किचन आवरून ठेवत असते, जेणेकरून सकाळी ना लवकर कामाला लागता येतं. उठल्यावर ब्रश केला की सगळ्यात पहिले मला हे जिऱ्याचं पाणी घ्यायची आता सवय झाली आहे. हे पाणी दिसायला जेवढं खराब दिसतं ना, चवीला त्यापेक्षाही जास्त खराब लागतं. पण ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं, म्हणून मी त्याची सवय लावून घेतली आहे. पार्थ अजून झोपलेलाच आहे, त्यामुळे तो उठेपर्यंत माझ्याकडून जेवढी होईल तेवढी कामे मला लवकर लवकर आवरून घ्यायची आहे. इथे माझी अंघोळ वगैरे करून झालेली आहे आणि अंघोळ केल्यानंतर मी लगेच देवपूजा पण करून घेतली आणि कपडे पण धुवून घेतले होते. सध्याच्या या पावसाच्या वातावरणामुळे ना कपडेच वाळत नाहीये, त्यामुळे मी लवकरच कपडे धुवून टाकली होती. पिल्लूचे कपडे मी बाल्कनीत वाळू घातले होते आणि आमचे कपडे घेऊन मी टेरेसवरती आले होते. सकाळचं वातावरण खूप प्रसन्न वाटत होतं. एकदम थंडी हवा चालू होती आणि त्यासोबत थोडा पाऊसही चालू होता. मी कपडे वाळत घालून लगेच खाली आले आणि स्वतःसाठी चहा ठेवला, कारण की चहा ही ना माझ्यासाठी एक एनर्जी ड्रिंक आहे. मी खूप वेळेस चहा सोडण्याचा प्रयत्न केला, पण माझ्याकडून चहा कधीच सुटला नाही. पण मी आता असा प्रयत्न करते की हळूहळू कमी करायचा, कारण की चहा हा आपल्या शरीरासाठी चांगला नसतो. त्यानंतर लगेच मी सकाळच्या स्वयंपाकासाठी लागले. आमचा अजून नाश्ता पण बाकी होता, पण म्हटलं हे दोघे अजून उठले नाही, तोपर्यंत आपण जेवढी होईल तेवढी स्वयंपाकाची तयारी करून घेऊया. तसं तर आज हे घरी असल्यामुळे माझं काम अगदी निवांत चालू होतं. गावाकडे ना आषाढ महिन्यात 2-3 वेळेस पुऱ्या तळल्या जातात, म्हणून मग आज मी ही पुरी भाजी करणार होते, कारण की माझ्याकडे तेवढा वेळही होता. मी पीठ मळून ठेवलं आणि भाजी केली, तोपर्यंत पार्थ पण उठला होता. अरे बापरे, उठला तू? अरे आणि उठल्या उठल्याच ना तो खूप गोड असतो. म्हणजे असं अजूनही झालं नाही की तो उठला आणि डायरेक्ट रडायला सुरुवात केली म्हणून. मी पिल्लूचं सगळं आवरून घेतलं आणि राहिलेला स्वयंपाक पूर्ण केला. मी जेवणं केले आणि मला दुपारच्या वेळेस नाही ते बुंदीचे लाडू करायला घ्यायचे होते. खूप दिवसांपासून करायचे होते मला हे लाडू, पण करणंच होत नव्हते. याआधी पण मी 4-5 वेळेस हे बुंदीचे लाडू केलेले आहे आणि तुम्हाला जर या लाडूंची डिटेल रेसिपी हवी असेल तर मला तसं कमेंट करा. सकाळची पूर्ण कामे माझी आवरून झाली होती आणि मग मी हे करायला घेतले होते, कारण की यात वेळ खूप जातो आणि मी बुंदी पण घरीच तळत असते. यांना हे लाडू खूप जास्त आवडतात आणि मला पण आवडतात. आणि आता पार्थ 6 महिन्याचं पूर्ण झालेलं आहे आणि थोड्याच दिवसात आम्हाला त्याचं अन्नप्राशन पण करायचं आहे. त्याचीच ही सगळी तयारी चालू होती. मी बुंदी तळून घेतली आणि ती पाकात मुरायला ठेवली आणि किचनवर इतका सगळा पसारा झाला होता. मग जोपर्यंत लाडू बांधायला येत नाही तोपर्यंत मी पूर्ण तो पसारा आवरून घेतला आणि नंतर लाडू बांधून घेतले. तर माझे इतके सगळे लाडू बांधून तयार झाले होते आणि खरंच खूप जास्त टेस्टी हे लाडू झाले होते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. लाडू वगैरे करून झाले आणि आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं, त्यासाठीच आम्ही इथे तयार झालो होतो. आणि कुठे बाहेर जायचं म्हटलं की पार्थ एकदम खुश असतो. म्हणजे ना त्याला कळतं लगेच की आपण कुठेतरी चाललो. अजिबात रडत नाही, काही नाही, एकदम खुश असतो. गाडीवर पण फिरायला त्याला खूप जास्त आवडतं. आम्हाला आवडता आवडता खूप जास्त उशीर झाला होता आणि आम्हाला घरून निघतानाच 5 वाजले होते. आणि ही नदी बघून तर तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे आलो. तर आम्ही आळंदीला आलो होतो. आम्हाला घरून निघायला उशीर झाल्यामुळे रस्त्यात ट्रॅफिक पण खूप जास्त लागली आणि त्यामुळे इथपर्यंत येऊस्तोवर पार अंधार पडला होता. आम्ही माझ्या मैत्रिणीच्या घरी गेलो होतो आणि इथे पार्थ पहिली वेळेस आला होता, त्यामुळे तिने सगळ्यात पहिले त्याचं औक्षण केलं. तिची खूप जास्त इच्छा होती की आम्ही पार्थला घेऊन तिच्या घरी जावं. इथे आलो तर इथे लाईट पण नव्हती, त्यामुळे सगळीकडे अंधार होता. पार्थला गाडीवर झोप लागलेली होती आणि अचानक उठल्यामुळे तो एकदम घाबरल्यासारखा झाला होता आणि सगळीकडे अंधार दिसल्यामुळे अजूनच घाबरून गेला. तिनं घेतल्याच्या नंतर पार्थचं असं काही रिॲक्शन होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही माऊलींच्या दर्शनासाठी गेलो होतो. सकाळी लवकर येऊ म्हणून म्हणून आम्हाला मंदिरात येईपर्यंत 11 वाजले होते. उशीर झाल्यामुळे इथे खूप जास्त गर्दी झालेली होती, म्हणून मंदिरात जाऊन आमचे दर्शन काही करणं झाले नाही. इच्छा तर खूप होती की माऊलींच्या समाधीचं दर्शन घ्यावं, पण बाळामुळे ते काही शक्य नव्हतं, कारण की खूप जास्त बारी लागलेली होती आणि बाळाला आम्हाला त्या गर्दीत ठीक वाटलं नाही. त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले, काही फोटो वगैरे काढले आणि आम्ही घरी आलो. घरी आल्याच्यानंतर या बापलेकांची मस्ती अशी काही चालू होती. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू